हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार। आज आपण बघत आहोत जादू बुकमधील मॅजिक प्रॅक्टिस डे 25वा। तर 25वा दिवस आज आपण बघत आहोत। त्यामधील प्रकरणाचं नाव आहे जादुई संकेत, जादूचे संकेत। तर यामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। देन टास्क आपण बघणार आहोत। यामध्ये कसं आहे, प्रत्येक जर गोष्ट तुम्हाला सांगितली नाही तर काय होतं की कुठलं जे काही असतं मग त्यांना तसे प्रश्न पडतात की जर हे असं असतं तर, पण ते परिपूर्णरित्या ह्या प्रकरणामध्ये दिलेलं असतं। यासाठी मी महत्त्वाचे पॉइंट्समधून त्यामध्ये प्रत्येक गोष्ट जी महत्त्वाची आहे ती सांगत असे, त्यामुळे ते व्हिडिओ थोडे लांब होत आहे। तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ हे ऐकत चला आणि ते जे टास्क करताना याचा फायदा आपल्याला होतो, म्हणून ते महत्त्वाचे पॉइंट्स सांगणे समजवून हे खूप गरजेचं आहे। त्यामुळे आपल्याला लास्टपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि आपला टास्क हे पूर्ण करायचे आहे, जेणेकरून आपलं लाईफ हे 360 डिग्री चेंज होऊ शकेल, राईट। चला तर आपण आता बघूया डे 25वा, जादूचे संकेत। आयुष्य म्हणजे खेळ, हा खेळ खेळणं आवश्यक आहे, कारण मगच आपला भोवतीची जादू नव्यानं आपल्याला लक्षात येतं, असं कोण म्हणतं? फ्लोरा कोला ओ, जन्म 1954, लेखक आणि उपचार पद्धतीचं तज्ज्ञ आहेत ते। तर जादूचे संकेत, संकेत म्हणजे साईन, मॅजिक जे साईन म्हणतो आपण, म्हणतो ना एखादं आपल्याला सिग्नल मिळाला तर तसे हे संकेत देत असतात। जादूचे संकेत ही आजची कृती माझी एक आवडती कृती आहे, कारण यामध्ये जो खेळ तुम्ही खेळता तो आपल्या विश्वाबरोबर खेळता आणि तो खेळताना खूप मजा येते, असं कोण म्हणतं? रॉन्डा बर्न ह्या लेखिका म्हणत आहे। कल्पना करा, आपल्याला कल्पना करायची आहे की हे विश्व तुमच्याशी अगदी मित्रत्वाच्या नात्याने वागत आहे, तुमची काळजी घेत आहे आणि जीवनात हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला देत आहे। हो, पण विश्व काही उठून तुमच्याकडे चालत येऊ शकत नाही ना, हे घे, ही तुला पाहिजे असं म्हणू शकत नाही ना। पण हे विश्व आकर्षणाचा सिद्धांताचा वापर करून काही संकेत आणि सूचना देते। ते जर तुम्ही ओळखलेत आणि तुमची स्वप्न पूर्ण व्हायला त्याची मदत सुद्धा होते। तुमची स्वप्न जर दृष्टीपथात आणायची असतील तर त्यासाठी तुम्हाला कृतज्ञता वाटली पाहिजे आणि विश्वाला जाणीवच आहे, म्हणूनच ते या खेळात काही वैयक्तिक सूचना देऊन तुम्हाला कृतज्ञ राहण्याची आठवण करून देते। दिवसभरात तुमच्या सभोवताली असणाऱ्या अनेक लोकांच्या परिस्थिती आणि प्रसंगाच्या माध्यमातून हे विश्व तुम्हाला जादूच्या सूचना देऊन कृतज्ञ राहायला सांगतं। ते हे असं घडतं की समोर त्यांनी वेगवेगळे उदाहरणं दिलेली आहेत, त्यामधून मी सांगणार आहे, ओके। तर आपल्याला, कारण हे विश्व आपल्याकडे चालत येणार आहे का? विश्व म्हणजेच हे युनिवर्स आपल्याकडे चालत येणार आहे का? नाही। तर हे विश्व, हे युनिवर्स आपल्याला काही संकेत देतात, त्या संकेतला आपण समजून ग्रॅटिट्यूड जर दिलं तर आपल्याला जे पाहिजे ते आकर्षणाच्या सिद्धांतानुसार ते अट्रॅक्ट होत जातं। तुम्ही जर रुग्णवाहिकेच्या भोंग्याचा आवाज ऐकला तर हे विश्व तुम्हाला परिपूर्ण आरोग्याबद्दल कृतज्ञ राहण्याचा संकेत देते। आपण कित्येक वेळा बघतो डोळ्यासमोरून गाड्या अशा जातात, त्याचा आवाज किती म्हणजे फास्टमध्ये करून जातात की त्यांना कुठलंही ब्रेक लागायला नको आणि तो जो पेशंट आहे तिथपर्यंत योग्यरित्या पोहोचून त्याचा जीव वाचावा, यामुळे ते फास्ट जात असतात। त्याचाच त्या भोंग्याचा आवाज आपल्याला ऐकायला येतो। तर तो भोंग्याचा आवाज ऐकल्यानंतर की आपल्याला कृतज्ञता कशासाठी राहायचं आहे? थँक्यू सो मच युनिवर्स की माझं आरोग्य, संपूर्ण आरोग्य हे सुदृढ आहे, त्यासाठी थँक्यू सो मच, असे संकेत, राईट। तर तुम्ही जर पोलिसांची गाडी बघितली तर तुम्हाला सुरक्षितता आणि निर्भयतेबद्दल कृतज्ञ राहण्याचा हा जादूचा संकेत मिळतो की आपण जेव्हा बघतो पोलिसांची गाडी वगैरे, तेव्हा आपल्याला कृतज्ञ कशासाठी? की ते लोक आपलं संरक्षण करत आहे, आपण निर्भयता आणि आपली सुरक्षितता ते लोक करत आहे, त्यासाठी आपल्याला ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे। जेव्हा तुम्ही एखाद्याला वृत्तपत्र वाचताना बघता, त्यातून तुम्हाला महत्त्वाच्या बातमी त्या वृत्तपत्रामधून कळतं, बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा संकेत आपल्याला मिळतो। तुम्ही जेव्हा अगदी योग्य वजन असलेली व्यक्ती बघता तेव्हा स्वतःच्याही वजनात बदल करावासा तुम्हाला वाटतो,
तर हा जो तुमचं वजन योग्य राखण्याबाबत दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून हा विश्वानं तुम्हाला जादुई संकेत दिला आहे, त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. ओके. जेव्हा तुम्हाला वजन स्वतःचं करायचं आहे आणि फिट फाईन स्लिम ट्रिमवाला व्यक्ती तुमच्या डोळ्याला दिसत आहे, तर तुम्हाला त्या व्यक्तीसाठी ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही त्यासाठी ग्रॅटिट्यूड द्याल आणि स्वतःसाठी, तर ते तुमच्याकडे अट्रॅक्ट होत जाणार. जेव्हा तुम्ही एकमेकाच्या प्रेमात बुडालेलं जोडपं बघता, तेव्हा तुम्हाला आपल्यासाठी असा परिपूर्ण जोडउतार मिळायला हवा असं वाटते. तर तेच जोडपं तुम्हाला जादुई सूचना देऊन योग्य जोडीदार निवडण्यासाठी प्रेरणा देतं. तर त्या जे काही तुम्ही जोडपं बघितलं त्याला ब्लेसिंग द्यायचे आहे, त्यासाठी ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे, म्हणजेच तुम्हाला सुद्धा परिपूर्ण जोडीदार मिळेल. हे आहे संकेत. त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञ राहायला हवं. जेव्हा तुम्ही लहान बाळ बघता तेव्हा आपल्यालाही असं कुटुंब हवं असं तुम्हाला वाटायला लागतं. मुलांबाबत तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुम्ही तुमच्या बँकेजवळून जेव्हा आता छोटंसं बाळ बघता, तर त्यासाठी ब्लेसिंग द्यायचं, त्यासाठी ग्रॅटिट्यूड द्यायचं की अशी परिपूर्ण फॅमिली मला सुद्धा हवी आहे. तर थँक्यू सो मच की हे दाखवल्यासाठी त्यांना ब्लेसिंग द्यायचं आणि देन आपल्यासाठी अफर्मेशन करायचं, देन ते घडून येत असतं. बँकेजवळून किंवा ATM जवळून जाता तर तो जादूचा संकेतच असतो. कारण तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, तुम्हाला जाणीव होते, तेव्हा पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुम्ही तुमच्या घरात येता, तुम्हाला घर आहे या भावनेने बरं वाटतं, तेव्हा त्या घरानं दिलेल्या ह्या जादुई संकेबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त कराल. कधी कधी शेजारी राहणारी व्यक्ती तुम्हाला कॉफी प्यायला बोलवते. शेजारी रस्त्यात दिसले तर तुमच्याकडे बघून हात हलवतात, ओळखीने हसतात. जेव्हा शेजारी राहणारे हे जादूचे संकेत मानून तुम्हाला त्यांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायची. तुमच्या स्वप्नातलं घर, गाडी, कार, मोटरसायकल, बोट, संगणक अशा भौतिक सुखांच्या यादीकडे जर तुम्ही नजर टाकलीत, तर त्यातून अर्थातच विश्वानं जादूची अशा सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत की तुमच्या इच्छाबद्दल आत्ताच तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. की तुम्ही सुंदर अशी कार बघितली आणि तुम्हाला भविष्यात ती कार घ्यायची आहे, तर त्या कारसाठी आता सध्या कृतज्ञता व्यक्त करा, जेणेकरून तुमच्याकडे ती कार आपल्याकडे अट्रॅक्ट होईल. रोजच्या अनेक घटनांमधून आपल्याला जादूचे संकेत हे मिळत असतात. रोजच्या दिवसाला सुरुवात होते, भेटणारी एखादी व्यक्ती तुम्हाला शुभप्रभात म्हणते, तेव्हा चांगल्या सकाळबद्दल कृतज्ञ राहण्याचा जादूचे संकेत तुम्हाला मिळेल. खरोखरच आनंदी व्यक्ती जेव्हा तुम्हाला भेटते तर आनंदाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा जादूचा संकेत देते. आणि जेव्हा कधी कोणत्याही वेळी तुम्ही एखादी व्यक्ती आभारी आहे असं ऐकता, तेव्हा तुम्ही आभारी आहे असं म्हणावं हे सांगणारी जादुई सूचना असते. प्रत्येक गोष्टीसाठी जे डोळ्यांना दिसते त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला शिका, देन आपलं आयुष्य चेंज व्हायला चालू होऊन जात असते. प्रत्येक जादूचे संकेत ओळखणे हा खेळ मी रोज खेळते असं रॉन्डा पॉल म्हणतात. सरावाने हे विश्व मला देत असलेले संपूर्ण जादुई संकेत मला आता आपोआप ओळखता येतात आणि प्रत्येक संकेताबद्दल मी आभार मानते. कृतज्ञतेच्या जादूला गती देण्यासाठी भोवताल संकेत देण्याचे नवनवीन मार्ग शोधतो. ते मला दूर वेळीतच उत्कंठापूर्व वाटतात आणि आश्चर्यचकित करतात. प्रत्येक याच्यासाठी आपल्याला संकेत मिळत असतात. आपल्याला भोवतालचे जादूचे संकेत ओळखण्याचा खेळ तुम्हाला आज खेळायला आहे, हो ना? मग त्यासाठी तुम्ही अगदी दक्ष राहून जागरूकतेने दिवसभरात मग या विश्वातील 7 जादुई संकेत ओळखून त्या प्रत्येकाबद्दल आभार मानायला हवे. आभारी आहे असं म्हणायला पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमचं वजन जेवढं योग्य परिपूर्ण असावं असं वाटतं, नेमकी त्याच वजनाची व्यक्ती जर तुम्हाला दिसली तर तो तुमचा जादूचे संकेत मानून माझा या योग्य वजनाबद्दल मी आभारी आहे असं म्हणायचं आहे. म्हणजे परफेक्ट वजनाची व्यक्ती तुम्हाला दिसत आहे आणि तुम्हाला तुमचं परफेक्ट वजन करायचं आहे, तर माझ्या या योग्य वजनाबद्दल मी आभारी आहे असं म्हणायचं आहे. एका वेळी एका संकेताबद्दल तुम्ही खूप कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही, म्हणून एकापेक्षा अधिक संकेताची निवड करू शकता. एका वेळी एका संकेताबद्दल तुम्ही खूप कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही, म्हणून तुम्ही एकापेक्षा अधिक संकेताची निवड करू शकता. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक संकेताबद्दल अधिक कृतज्ञता व्यक्त करता येईल. तुम्हाला जर वाटलं तर दिवसभरात तुम्हाला शक्य असेल तेवढ्या अशा अनेक संकेताचा तुम्ही शोध घेऊ शकता.
गेले 24 दिवस जर तुम्ही रोज जादूची कृती करत असाल तर तुम्ही आता अशा एका बिंदूपर्यंत पोहोचला आहात की जिथं हे सभोवताचे विश्व सतत तुम्हाला देत असलेले सर्व संकेत तुम्ही जागरूकपणे ओळखू शकता. कृतज्ञतेच्या जादू शक्तीचा अनेक फायद्यांपैकी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ती तुम्हाला जागे करते, अधिक दक्ष, अधिक जागरूक, अधिक जाणीव असलेला बनवते. अधिक दक्ष जागरूक झाल्याने तुम्ही आणखी कृतज्ञता व्यक्त करायला लागता आणि त्यामुळे तुम्ही तुमची स्वप्न आणखी सहजपणे तुमच्याकडे आकर्षित करू सुद्धा लागता आणि म्हणूनच या विश्वातील अशा प्रकारे जादूचे संकेत तुम्हाला ओळखायचे आहेत. तर आता आपण बघत आहोत जादूची कृती क्रमांक 25 म्हणजे आजचा टास्क, जादुई संकेत. डे 1 ची प्रॅक्टिस आहे. 10 ग्रॅटिट्यूड आपल्याला लिहून काढायचे आहेत कारणासहित आणि 3 वेळा आभारी आहे आभारी आहे हे म्हणायचं आहे, लिहायचं सुद्धा आहे. त्यानंतर आहे आज अधिक जागरूक राहा. दिवसभरात घडणाऱ्या प्रसंगापैकी तुमच्या सभोवतालच्या कृतज्ञता व्यक्त करण्याचे किमान 7 संकेत तुम्हाला शोधायचे आहे. उदाहरणार्थ तुमचं योग्य वजन जेवढं असावं अगदी तेवढंच वजन असणारी व्यक्ती तुम्हाला दिसली तर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून माझ्या अगदी योग्य वजनाबद्दल मी आभारी आहे असं म्हणा. माझ्या अगदी योग्य वजनाबद्दल मी आभारी आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि देन आपली डे 2 ची प्रॅक्टिस, मॅजिक रॉक हातात घ्यायचा आहे. दिवसभरातील चांगल्या घडलेल्या घटना त्याला सांगायचं आहे. देन झोपी जायचं आहे. हे होतं डे 25 चं प्रॅक्टिस. ओके, 25व्या दिवसाचं हे टास्क आपले पूर्ण झाले आहेत. तर आपल्याला परिपूर्णरित्या एक एक शब्द समजून घेऊन टास्क करायचा आहे. आपल्या आयुष्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे आणि इम्प्लिमेंटेशन करून आपलं आयुष्य 360 डिग्री चेंज करायचं आहे. ओके, तर या पद्धतीने आपल्याला टास्क डेली करायचेच आहेत 28 दिवसापर्यंत. ओके, तर थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असला तर या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं, अप्रिशिएशन देत असतं. म्हणून तुम्ही जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. शांतीपूर्वक तुम्ही ऐकून घेतलेत आणि आपापले टास्क पूर्ण करून आपलं जीवन हे 360 डिग्री चेंज करत आहात. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.